Welcome students. In this period we will learn about the types of the synapses. So actually there are two types of the synapses, electrical synapse and chemical synapse. Here the electrical synapse name indicates it is faster than the chemical synapse. We will see about the electrical synapse. In this synapse, the gap between the neighboring neurons it is very narrow. In short, the synapse between such closed neurons is mechanical. See here student, the synapse gap is narrow. Why? Because the neighboring neurons they are very close to each other. Okay, so as the two neighboring neurons they are very close to each other, the gap between that two neurons it is very narrow, and that synapse is mechanical. At the gap junction, the two cells, now these two nerve cells actually they are known as presynaptic neuron and the second one is known as postsynaptic neuron. Okay, so these two cells are there and the gap junction at these two cells these are within almost 3.8 नॅनोमीटर डिस्टन्स ऑफ ईच अदर. ह्याचे दोन सेल्स आहेत, दोन न्यूरॉन्स आहेत, प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक. यांच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर किती आहे? 3.8 नॅनोमीटर एवढं अंतर त्या ठिकाणी आहे. म्हणजेच दे आर क्लोजली लोकेटेड. बोथ दीज न्यूरॉन्स दे आर क्लोज्ड न्यूरॉन्स. नाउ the transmission across this gap it is faster. खूप स्पीडनी या ठिकाणी ट्रान्समिशन, आता कालच्या तासात आपण बघितलं ट्रान्समिशन संक्रमण कशाच होत असतं? इम्पल्सचं होत असतं. तर इम्पल्सचं ट्रान्समिशन ह्या गॅपच्या द्वारे खूप फास्ट असं होत असतं. बट ॲक्च्युली दिस ट्रान्समिशन डिपेंड्स ऑन द कनेक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स. हे जे दोन न्यूरॉन्स आहे ना, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन यांच्यामध्ये असणाऱ्या कनेक्शनवर ॲक्च्युली हा ट्रान्समिशन जे आहे ते त्या ठिकाणी अवलंबून असतं. द इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस these are found in those places of the body requiring fastest response. आता हे जे इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस आहे आपल्या शरीरात कुठे सापडतात? अशा भागामध्ये सापडतात की ज्या ठिकाणी खूप फास्ट रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं आहे की जे डिफेन्स रिफ्लेक्सेस म्हणजे आपल्या शरीराच्या संरक्षण करण्यासाठी आपलं शरीर जे काही प्रतिसाद देतं, जे काही प्रतिक्रिया देतं है ना, त्याला आपण काय म्हणतो? डिफेन्स रिफ्लेक्सेस. तर हे जे डिफेन्स रिफ्लेक्सेस आहेत दीज आर व्हेरी फास्ट रिफ्लेक्सेस ॲक्च्युली. अँड दीज फास्टेस्ट रिस्पॉन्सेस these are given by the electrical synapses through which actually that impulses travels. Okay student, now the next one about the chemical synapse. Now see here the name indicates there is some chemical in that gap junction, that is the synapse. So here chemical synapses are actually specialized type of junction through which the cells of the neural system send chemical signal to the other neurons and to the non-neural cells such as glands and muscles. या ठिकाणी केमिकल सिनॅप्स हा एक विशिष्ट प्रकारचा असं जंक्शन आहे की थ्रू विच म्हणजे ज्याच्याद्वारे ओके द सेल्स ऑफ द न्यूरल सिस्टीम, या ठिकाणी न्यूरल सिस्टीम म्हणजे नर्वस सिस्टीमशी संबंधित असणाऱ्या पेशी असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. आता सेल्स ऑफ द न्यूरल सिस्टीम कोणत्या? जे न्यूरॉन्स आपण आता बघितले प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, याला आपण सेल्स ऑफ न्यूरल सिस्टीम या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे हे जे न्यूरॉन्स आहेत दे सेंड केमिकल सिग्नल, रासायनिक
सिग्नल पाठवण्याचं काम ह्या सेल्स करत असतात. तर हे जे सिग्नल्स आहे की नाही, हे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवले जातात किंवा ह्या न्यूरॉन्सकडून जे काही नॉन न्यूरल सेल्स आहेत. आता नॉन न्यूरल म्हणजे जे नर्व्हस सिस्टीमची संबंधित नसणारे सेल्स आहेत. नॉन न्यूरल सेल्स कोण आहेत? ग्लँड्स आहेत, म्हणजे ग्रंथी आहेत आपल्या शरीरातील ग्रंथी, आणि मसल्स म्हणजे स्नायू आहेत. लक्षात आलं तुम्हाला? तर अशा प्रकारे केमिकल सिनॅप्समध्ये केमिकल सिग्नल पाठवले जातात न्यूरल सेल्सकडून दुसऱ्या न्यूरल सेल्सकडे किंवा नॉन न्यूरल सेल्सकडे. मग ते ग्रंथी असतील किंवा स्नायू असतील. ओके, नाव द सिनॅप्टिक गॅप इज लार्जर दॅन दॅट इन द इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आपण बघितलं की इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये दोन न्यूरॉन्स they are very close to each other, okay, and actually that gap is narrow, but here the case is that the synaptic gap is larger, okay, and here the distance actually between the presynaptic and postsynaptic neuron, it is 20 to 40 nanometer. बघा तुम्हाला आठवत असेल किती फरक आहे दोन्हीमध्ये. आपण बघितलं इथे किती अंतर आहे? फक्त 3.8 नॅनोमीटर एवढं अंतर आहे दोन नर्व सेलमध्ये, प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिकमध्ये. 3.8 बघा, आणि इथे डायरेक्ट किती अंतर आहे? 20 ते 40 नॅनोमीटर एवढं अंतर दोन नर्व सेलमध्ये आहे. म्हणजेच तो सिनॅप्टिक गॅप काय झाला? लार्जर आहे. ओके, नेक्स्ट वन, अ केमिकल सिनॅप्स बिटवीन अ मोटार न्यूरॉन and the muscle cell is called as neuromuscular junction. Actually in the last period I have told you that there are three types of the nerve cells or neurons: sensory neuron, motor neuron and mixed neuron. या तिन्हीपैकी जो मोटार न्यूरॉन आहे की नाही, हा मोटार न्यूरॉन जेव्हा एखाद्या मसल सेल बरोबर कनेक्शन दाखवतो आणि त्या दोघांमध्ये जो सिनॅप्स असतो की नाही, त्या सिनॅप्सला म्हणायचं न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आता न्यूरो हा शब्द मोटार न्यूरॉनसाठी आलेला आहे आणि मस्क्युलर हा शब्द हा मसल सेलसाठी आलेला आहे. म्हणजे न्यूरोमस्क्युलर म्हणजेच नर्व सेल आणि मसल सेल यांच्यामध्ये असणारं जंक्शन किंवा सिनॅप्स. ओके, सो इट इज ऑल्सो अ केमिकल सिनॅप्स. There are three components of a typical chemical synapse. जिथे केमिकल सिनॅप्स आहे त्या ठिकाणी तो 3 घटकांचा बनलेला असतो. नंबर 1, पहिला जो घटक आहे त्याचा तो आहे द प्री सिनॅप्टिक टर्मिनल, ज्याला आपण एक्झॉनिक टर्मिनल्स असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो. पहा या ठिकाणी या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवते. ओके, हा डायग्राम आहे बघा. ही पहिली न्यूरॉन आहे, ही दुसरी न्यूरॉन आहे. ओके, आता बघा पहिल्या न्यूरॉननाच आपण म्हणतो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. हा सायटॉन झाला आणि हा त्याचा कोण आहे? ॲक्झॉन आहे. बघा ॲक्झॉनच्या एंडला. ओके, सो द ॲक्झॉन, ओके, इट गिव्ज राईज टू मेनी ब्रँच्ड स्ट्रक्चर्स. दीज आर कॉल्ड ॲज ॲक्झॉनिक टर्मिनल. टर्मिनल म्हणजे ॲक्च्युली टोकाला असणारे, बरोबर आहे. तर ह्या ॲक्झॉनिक टर्मिनल्स आहेत की नाही, हा पहिला भाग झाला. तर म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे पहिला कंपोनंट काय आहे त्या ठिकाणी? ॲक्झॉनिक टर्मिनल. ओके, दॅट इज द प्री सिनॅप्टिक टर्मिनल. कारण तो कोणत्या न्यूरॉनचा आहे? प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा टर्मिनल आहे, म्हणून त्याला शब्द आहे प्री सिनॅप्टिक टर्मिनल किंवा ॲक्झॉनिक टर्मिनल्स. ओके, दुसरा त्याचा कंपोनंट आहे द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल. ओके, which is located actually on the dendrites of the next neuron. ओके, किंवा एखाद्या ग्रंथीचा तो मेम्ब्रेन असू शकतो किंवा मसलचा पण असू शकतो. पण या आकृतीमध्ये आपण न्यूरॉनचा दाखवलेला आहे. पहा या ठिकाणी इथे हा पहिला जो न्यूरॉन आहे हा इथपर्यंत आहे प्री सिनॅप्टिक. आता इथून जो न्यूरॉन सुरू झाला हा आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता पोस्ट सिनॅप्टिकचा मेम्ब्रेन, आता त्याचं मेम्ब्रेन कोणतं असेल? आता या ठिकाणी बघा हे ॲक्झॉनल टर्मिनल, की त्याचे जे पुढे छोटे छोटे बटन्स आहेत ज्याला ॲक्झॉनल नॉब आपण म्हटलेलं आहे. हे ॲक्झॉनल नॉब कोणाच्या जवळ आहेत?
कोणाच्या जवळ आहे ते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या. आता पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा हा कोणता भाग आहे, याला काय म्हणतो आपण डेंड्रॉन्स अँड डेंड्राइट्स. तर ह्या डेंड्राइट्सचा जो मेम्ब्रेन आहे, डेंड्राइटचे जे मेम्ब्रेन्स आहे, मेम्ब्रेन म्हणजे त्याच्यावरचं आवरण, लक्षात आलं का, कव्हरिंग. तर हे जे कव्हरिंग आहे डेंड्राइट्सचं, हा दुसरा कंपोनंट झाला. त्याला म्हटलेलं आहे आपण सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक सेल. आणि तिसरा कंपोनंट आहे द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इटसेल्फ. आता हा संपूर्ण न्यूरॉन आहे, हा पूर्ण न्यूरॉन जो आहे हा तिसरा घटक झाला. आलं लक्षात तुम्हाला. मग पहिला घटक कोणता झाला, ॲक्झॉनिक टर्मिनल. कोणाच्या ॲक्झॉनचे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या ॲक्झॉनचे टर्मिनल्स. दुसरा घटक आहे द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ऑफ द डेंड्राइट्स. आणि तिसरा कंपोनंट आहे द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके स्टुडंट, दिस इज अबाउट द कंपोनंट्स ऑफ द केमिकल न्यूरॉन. नाउ सी हियर द इम्पल्स travels along the axon of the presynaptic neuron to the axonal terminal. आता बघा, कधी पण जेव्हा चेतना प्राप्त होते तर ती जी चेतना आहे, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो की नाही, तर तो स्टिम्युलस सर्वात प्रथम ह्या डेंड्राइट्सला प्राप्त होतो. ओके, सो एनी स्टिम्युलस इट इज रिसिव्ड बाय द डेंड्राइट्स. डेंड्राइट्स travels that impulse towards the cyton. From the cyton the impulse travels along the length of the axon. ओके, पूर्ण ॲक्झॉनच्या द्वारे तो इम्पल्स जो आहे तो वाहून नेला जातो अलॉंग द ॲक्झॉन ऑफ द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. कुठपर्यंत वाहून नेला जातो, अप टू दिस ॲक्झॉनिक टर्मिनल. हे जे ॲक्झॉनिक टर्मिनल्स आहेत की नाही, इथपर्यंत तो इम्पल्स काय केला जातो, वाहून नेला जातो. इथे रेड कलरमध्ये मी इम्पल्स लिहिले आहे. जे इम्पल्सचं वहन या ठिकाणी अशा प्रकारे होत आहे, सायटॉनकडून ॲक्झॉनकडे, ॲक्झॉनकडून टर्मिनलकडे. आलं लक्षात इथपर्यंत. मोस्ट ऑफ द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्स ऑफ द ॲक्झॉन्स दे हॅव सेव्हरल सिनॅप्टिक नॉब. ॲक्च्युली नॉब त्याला आपण बटन असं म्हणतो. तर सेव्हरल नॉब्स आर देअर ॲट द एंड्स ऑफ द ॲक्झॉन्स, ऑल्सो कॉल्ड ॲज टर्मिनल्स. हे आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, हा ॲक्झॉन एकच आहे, पण इथे बघा 1 2 3 4 5. आपण इथे 5 काय दाखवलेले आहेत, ॲक्झॉनल नॉब्स दाखवलेले आहेत. ॲक्झॉनल नॉब्स आहेत म्हणजे हे, आणि हे वरचे जे आहेत हे ॲक्झॉनल टर्मिनल्स आहेत. त्या ॲक्झॉनल टर्मिनल्सच्या टोकाला, एंडला जे नॉब लाईक स्ट्रक्चर आहे, बटन लाईक स्ट्रक्चर, हे याला काय म्हणायचं, ॲक्झॉनल नॉब. तर तिथपर्यंत संवेदना जी आहे ते वाहून नेली जाते. ओके, नाव दीज नॉब्स हॅव ॲरेस. ॲरेज म्हणजे रिजेस, उंच ओटे म्हणते ना, असं उंच आलेला भाग आहे. रिजेस आर देअर, द रिजेस ऑर दिस ॲरेज ऑफ मेम्ब्रेनस सॅक. तर मेम्ब्रेनपासून बनलेल्या ते छोटे छोटे सॅक्स आहेत. सॅक तुम्हाला माहिती नाही, सॅक या शब्दाचा अर्थ असा छोटासा बटवा असा होतो, हे की नाही, छोटे छोटे पिशव्या असं म्हणू शकतो आपण. बॅग्स, छोट्या छोट्या बॅग्स आहेत. तर मेम्ब्रेन्सपासून बनलेल्या छोट्या छोट्या गोल आकाराच्या बॅग्स कशामध्ये आहेत, या नॉब्समध्ये आहेत, ज्याला आपण म्हणतो सिनॅप्टिक नॉब्स. आणि त्या ज्या मेम्ब्रेनस सॅक आहेत की नाही, दीज आर कॉल्ड ॲज सिनॅप्टिक व्हेसिकल्स. ठीक आहे, तर ह्या नॉबमध्ये ते छोटे छोटे व्हेसिकल्स असतात. अँड दीज व्हेसिकल्स ॲक्च्युली कंटेन द केमिकल नोन ॲज न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्युल्स. So there are neurotransmitter molecules in these small sac-like structures called as synaptic vesicles. Now, when an impulse reaches the synaptic knob, what happens? The calcium ion channels open. Calcium ion channels जे न्यूरॉन्समध्ये असतात, नॉबमध्ये असतात, ते ओपन होतात आणि कॅल्शियम आयन गेट्स डिफ्यूज इनवर्ड. पेशीच्या बाहेर असणारं जे फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. बरोबर आहे. जी नर्व सेल आहे, तर नर्व सेलच्या बाहेर फ्लुइडमध्ये असणारे कॅल्शियम नर्व सेलच्या सिनॅप्टिक नॉबमध्ये प्रवेश करतात. थोडक्यात ह्या आकृतीमध्ये तुम्हाला सांगते. समजा ही नर्व सेल आहे आणि इथे बाहेर आहे ना, हे बाहेरचं जे काही लिक्विड भरलेलं आहे इकडे बाहेर, याला आपण म्हणणार आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. मग त्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जे कॅल्शियम आहे की नाही,
ते कॅल्शियम आतमध्ये प्रवेश करतं. कशाच्या आतमध्ये प्रवेश करतं? हे जे ॲक्झोनल नॉब आहेत की नाही याच्या आतमध्ये प्रवेश करतं. त्या प्रोसेसला म्हटलेलं आहे या ठिकाणी here the inward movement actually of that calcium ions by the process of diffusion. Okay, so it takes place inside the axonal knob. Now this calcium concentration now gets increased in the cell. आता कॅल्शियम आयनची या ठिकाणी संख्या वाढली की नाही नॉबमध्ये, म्हणजे बाहेरचं कॅल्शियम आतमध्ये आलेलं आहे. आता ॲक्झोनल नॉबमध्ये एक्झोनल नॉब्स आहेत की नाही हे याच्यामध्ये काय झालेलं आहे? कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. सो ड्यू टू दिस इन्क्रीज्ड लेव्हल or the concentration of the calcium ion, what happens? There is the fusion of synaptic vesicles takes place with the cell membrane. Okay, आता ह्या नॉबमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढल्यामुळे आता मी सांगितलं की त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या सॅक्स आहेत, सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहेत ना, ते कशाबरोबर फ्यूज होतात? सेल मेम्ब्रेन बरोबर त्या ठिकाणी ते फ्यूज होतात. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा जो सेल मेम्ब्रेन आहे त्याच्याबरोबर फ्यूज होतात. आणि हिअर दे रिलीज द केमिकल नोन ॲज न्यूरोट्रान्समीटर बाय द प्रोसेस ऑफ एक्झोसायटोसिस. Okay student, now this neurotransmitter now which enters in the synaptic region, it binds with the receptors of the postsynaptic cell. बाहेर आल्यानंतर म्हणजे हा एक्झोनल नॉबमधून आता ट्रान्समीटर जो आहे न्यूरोट्रान्समीटर बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर हे जे डेंड्राइट्स आहेत ना, पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनचे डेंड्राइट्स आहेत त्याच्यावर रिसेप्टर्स असतात. काय रिसीव करणारे? न्यूरोट्रान्समीटर रिसीव करणारे इथे रिसेप्टर्स असतात. तर त्या रिसेप्टर बरोबर त्यांची बाइंडिंग होते. ओके, अँड धिस ॲक्शन इज आयदर एक्सायटेटरी ऑर इनहिबिटरी. तर या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे इनहिबिट केली जाईल किंवा त्या ठिकाणी पुन्हा त्या पुढच्या न्यूरॉनचं एक्सायटेशन होईल. ओके, अशा प्रकारे हा आता इम्पल्स एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्समिट झालेला आहे. अँड वन्स द इम्पल्स हॅज बीन ट्रान्सफर्ड ॲक्रॉस द सिनॅप्स. ओके, ॲक्रॉस द सिनॅप्सच्या द्वारे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनला हा इम्पल्स मिळालेला आहे. ओके, तो इम्पल्स आधी कुठे आलेला आहे? सिनॅप्समध्ये आला. सिनॅप्समधून दुसऱ्या न्यूरॉनला मिळालेला आहे. व्हॉट हॅपन्स देन? द एन्झाईम लाईक कोलिन स्टरेज, ते जो एन्झाईम या ठिकाणी तयार होतो या रिजनमध्ये ज्याला आपण म्हणतो गॅप जंक्शन किंवा सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये, त्या एन्झाईमचं नाव आहे कोलिन स्टरेज. ओके, सो नाव दिस कोलिन स्टरेज एन्झाईम डिस्ट्रॉय द न्यूरोट्रान्समीटर. आता न्यूरोट्रान्समीटरचं काम झालेलं आहे. ट्रान्समीटरचं काम फक्त ट्रान्समिशन होतं. त्यांनी काय ट्रान्समिशन केलं? इम्पल्सचं ट्रान्समिशन त्यांनी एक्झॉनल नॉबकडून डेंड्राइट्सला केलं, पोस्ट सिनेप्टिकच्या डेंड्राइट्सला केलं. त्याचं काम संपलं. आता तो न्यूरोट्रान्समीटर डिस्ट्रॉय करायचा आहे, संपवायचा आहे. कोणता एन्झाईम त्या ठिकाणी निर्माण केला जातो? कोलिन स्टरेज एन्झाईम निर्माण केला जातो. आणि अशा प्रकारे तो सिनॅप्स जो आहे तिथला न्यूरोट्रान्समीटर निघून गेल्यानंतर दॅट सिनॅप्स इट बिकम्स अगेन रेडी टू रिसीव न्यू इम्पल्स. पुन्हा नवीन इम्पल्स येण्यासाठी हा सिनॅप्स काय झालेला आता? रेडी झालेला आहे. आलं लक्षात तुम्हाला? आय विल शो यू इन द डायग्राम ॲक्च्युली गिव्हन इन द टेक्स्ट बुक. Here student, see here, actually in this diagram a single axonal knob is shown. पहा समजा हा नर्व सेल आहे. ओके, ह्या नर्व सेलचे हे इथे 3 नॉब मी दाखवलेले. तर हा एकच एक्झॉनल नॉब आहे ना, हा एक्झॉनल टर्मिनल आहे. हां, एक्झॉनल टर्मिनलच्या टोकाला ही जी गोल बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, बटन लाईक स्ट्रक्चर आहे, याला आपण म्हणतो एक्झॉनिक नॉब है ना. तर हा जो नॉब आहे हा एवढा गोल आकार, हा असं इथं मोठा करून दाखवलेला आहे आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघा हा आहे मग प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, हा पहिला न्यूरॉन झाला. ठीक आहे, तर पहिली प्रोसेस काय? इथे नर्व इम्पल्स आले. हा ॲरो काय सांगतो आपल्याला? हा नर्व इम्पल्स एक्झॉन, इथं वरती एक्झॉन आहे की नाही, हा पूर्ण एक्झॉनकडून नर्व इम्पल्स काय झाला? कॅरी झाला, इथपर्यंत आलेला आहे. आणि या आकृतीमध्ये बघा हा जो एक्झॉनल नॉब आहे, हा एक्झॉनल नॉब आहे. आणि या ठिकाणी
हा जो पुढचा भाग दाखवला की नाही, हा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचा भाग आहे. हा हा इथून कोणतं काय सुरू झालेला आहे, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. मी असं म्हणू शकता की हा जो मेम्ब्रेन आहे, हा समजा डेंड्राइट्स आहे, पुढच्या न्यूरॉनचा हा डेंड्राइट्सचा भाग आहे. हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. इम्पल्स इथपर्यंत आलेले. आता बघा हे ब्ल्यू कलरचे कॅल्शियम आयनचे चॅनल्स आहेत. हे आणि इथं कॅल्शियम आयन्स दाखवले, हे ब्ल्यू कलरचे कॅल्शियम आयन्स दाखवलेले. हे एक्झर्नल नॉबमध्ये बघा छोटे छोटे सॅक दाखवलेले गोल आकाराच्या. दीज आर द मेम्ब्रेनस सॅक. दीज आर द मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड ॲज सिनॅप्टिक व्हेसिकल्स. मी आता तुम्हाला सांगितलं हे छोटे छोटे बटव्यासारख्या आहेत ना छोट्या सॅक, त्याला म्हटलेलं आहे सिनॅप्टिक व्हेसिकल्स. दीज आर द मेम्ब्रेनस सॅक. आणि ह्या आतमध्ये रिकामे नाही आहेत. याच्यामध्ये कोणता पदार्थ भरलेला आहे, इथं न्यूरो ट्रान्समीटर. ओके, याच्या आतमध्ये न्यूरो ट्रान्समीटर जे आहे ते भरलेले आहेत. लक्षात आलं तुम्हाला. तर हे निळ्या रंगाचे हे 3 दाखवलेले आहेत या ठिकाणी कॅल्शियम चॅनल्स आहेत. आणि इथे बघा हे जे हिरव्या रंगाचे दाखवलेले आहेत ना या ठिकाणी, तर हे जे यानी लिगँड गेटेड चॅनेल क्लोज सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी याच्यावरच काय असतात, रिसेप्टर असतात, न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टर्स. दीज आर प्रेझेंट हिअर. ॲक्च्युली रिसेप्टर म्हणजे घेणारे. बघा आता सर्वात प्रथम आपण बघूया. व्हेन द नर्व इम्पल्स इट इज ट्रॅव्हल अलॉंग द एक्झॉन ऑफ द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. नाव it is travel up to the axonal terminal and then it enters into the axonal knob. What happens here, the vesicles actually known as synaptic vesicles, they fuse with the membrane of the presynaptic neuron किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता the membrane of the first neuron. Okay, and here what happens, when the impulse reaches the knob, the calcium ion channels open and the calcium ion enters into the axonal knob. Okay, so actually this calcium ion diffuses inward असं आपण म्हणू शकतो. डिफ्युजन ही क्रिया करते की नाही, डिफ्युजेस इनवर्ड फ्रॉम द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इकडे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे की नाही, त्याच्यामधून हे कॅल्शियम आयन जे आहे ते आतमध्ये एंटर करतात. मग केव्हा एंटर करतात लक्षात ठेवायचं, व्हेन द इम्पल्स रिचेस फ्रॉम द एक्झॉन टू द सिनॅप्टिक नॉब किंवा एक्झर्नल नॉब. आणि मग कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा, आता बघा हे जे गोल गोल छोटे दाखवलेत ना ब्ल्यू कलरचे कॅल्शियम आयन्स आहेत, तर जेव्हा कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं म्हणजे जास्त कॅल्शियम आयन्स जमा होतात या नॉबमध्ये, त्यावेळेस काय होतं की हे जे सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहे ना हे फ्यूज होतात सेल मेम्ब्रेन बरोबर. सेल मेम्ब्रेन ऑफ द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. इथे बघा आता बघा समजा हा जो गोल दिसतो की नाही तुम्हाला, हा गोल काय आहे, सिनॅप्टिक व्हेसिकल आहे. हे सिनॅप्टिक व्हेसिकल अशा हळूहळू या मेम्ब्रेन जवळ येतात. इथे आल्यानंतर आहे ना तो व्हेसिकल काय होतो, ॲक्च्युली उघडतो तो, आणि त्या व्हेसिकलमध्ये भरून राहिलेला जो पदार्थ आहे ना हा न्यूरो ट्रान्समीटर, हा पदार्थ असं बाहेर टाकला जातो. आता बघा बाहेर आहे ना, बाहेर आता हा मधला पट्टा काय आहे, सिनॅप्टिक क्लेफ्टचा पट्टा आहे ना हा, इथून खाली तर पोस्ट या ठिकाणी बघा हा इथे हा नॉब आहे, हा मधला पट्टा कोणता आहे, सिनॅप्टिक क्लेफ्टचा आहे किंवा याला आपण सिनॅप्स म्हणणार बरोबर. आता इथून काय सुरू झालेलं आहे, पुढचा न्यूरॉन त्याला आपण म्हणतो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. बघा इथे लिहिलेले पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. इथपर्यंत प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. तर हे जे व्हेसिकल्स आहेत की नाही, हे व्हेसिकल्स जेव्हा कॅल्शियमची संख्या या ठिकाणी वाढते नॉबमध्ये, तेव्हा ते इकडे येतात, कडेला येतात, आणि हा जो सेल मेम्ब्रेन आहे की नाही प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा, इथे येऊन ते फ्यूज होतात. फ्यूज झाल्यामुळे काय होतं, या व्हेसिकलमधलं न्यूरो ट्रान्समीटर मटेरियल जो आहे ना हा बाहेर ओतला जातो. कशामध्ये ओतला गेला, ह्या गॅपमध्ये, ज्याला आपण सिनॅप्स म्हणतो. आणि मग या गॅपमध्ये न्यूरो ट्रान्समीटरला घेणारे रिसेप्टर्स असतात, त्याला आपण म्हणतो न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टर्स. ओके, सो दीज न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टर दे आर प्रेझेंट ॲक्च्युली ऑन द डेंड्राइट्स ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि मग हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे हे ना हे याला रिसिव्ह करतात. आणि अशा प्रकारे इम्पल्स जो आहे ॲक्झॉनकडून नॉबमध्ये आला, आणि त्या नॉबमधून तो इम्पल्स सिनॅप्समध्ये आला. न्यूरो ट्रान्समीटरच्या साह्याने तो इम्पल्स
पुढच्या न्यूरॉनला मिळाला. पुढचा न्यूरॉन म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता ह्या पहिला न्यूरॉन पूर्णपणे काय झालेला आहे, रिकामा झालेला आहे, त्याच्यामध्ये कोणताच इम्पल्स राहिला नाही. त्यांनी त्याच्याजवळ आलेला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला दिला. आता दुसऱ्या न्यूरॉनमध्ये सेम तीच प्रोसेस होईल. दुसरा न्यूरॉन तिसरा न्यूरॉनला तो इम्पल्स देईल, तिसरा न्यूरॉन चौथ्या न्यूरॉनला देईल. तर अशा प्रकारे ही ट्रान्समिशन ऑफ दॅट इम्पल्स टेक्स प्लेस थ्रू आउट द लेंथ ऑफ द नर्व. Okay student, so all this is about the transmission of the nerve impulse or the synaptic transmission. Okay student, so in the next period we will see the next article. Till then, goodbye.